च्या जखमा आहे, 30 व्रण आहे, रबरी पाईपने तिला मारहाण झाल्याचं कोर्टाच्याही समोर आलेलं असताना सुद्धा वकिलांनी आज कोर्टात म्हटलं की जर फक्त नवऱ्याने बायकोला कानाखाली मारलं हा काही छळ होत नाही. मारहाण म्हणजे कानाखाली मारलं असेल किंवा जास्त मारलं हा छळ होत नाही म्हणजे काय? म्हणजे त्या वकिलाची आणि त्याच्या वकिलीची खरंच कीव येते. ज्या वैष्णवीला गरोदर असताना भर उन्हात उभं करण्याची शिक्षा दिली गेली, ती बोलत असताना तिच्या तोंडावर तिची नणंद थुंकते, तिला कुणाशी बोलू दिलं जात नाही, नवरा वेळोवेळी तिला मारहाण करतो, तिला तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडता येत नाही. विचार करा, अशा महिलेला शारीरिक अत्याचार तर होते, पण मानसिक स्थिती काय असेल त्या महिलेची? किती छळल्या गेलं असेल, तिच्या मनावर त्याचे काय परिणाम होत असतील? म्हणून मला वाटतं की जिवंतपणी तिला तिच्या सासरच्यांनी छळलं आणि मरणानंतर तिचं चारित्र्यहनन करून आणि अशा पद्धतीचे विधानं करून हे वकील आणि